नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू देवमारेज अँड प्लॅन स्टोरीज. दिवाळी संपली, दिवाळीच्या सुट्ट्या पण संपल्या. आजपासून शाळा सुरू, बॅक टू रुटीन. आज लवकर उठून स्वयंपाक केला, डबा भरला आणि डबा भरून शाळेत निघाले. शाळेत जाता जाता मी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये काही गोकर्णीच्या बिया या पॉटमध्ये टाकल्या होत्या, तर त्याची सुंदर रोपं आली आहेत, तर ती तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने 10 दिवसांच्या सुट्टीनंतर आम्ही पुन्हा आमच्या शाळेत कामावरती चाललेलो आहे. वाह, गाणं तर काय लागले. कैसा लगता है? बिलकुल अच्छा नहीं लगता जब हमारे हॉलिडेज खत्म हो गए. शाळेत आले, पुढे सगळी कामं दिसत होती. पेपर चेक करायचे आहेत, मुलांचा रिझल्ट बनवायचा आहे, आपल्याला ओपन हाऊस घ्यायचा आहे. मग काय, नेहमीप्रमाणे थंब केला. आज शाळेत खूप कमी मुलं होती, त्यामुळे आम्ही शेवटचे 2 लेक्चर मुलांना ग्राउंडवर खेळायला घेऊन गेलो. तर तुम्ही ते बघू शकता, मुलं किती छान खेळतायत. मग शाळा सुटली. ह्या मुलांप्रमाणे आम्हाला पण आज लवकर घरी जायची इच्छा होती, पण आम्हाला काही लवकर घरी जायला मिळालं नाही. शेवटी आम्ही घरी आलो. घरी आल्यावर परत नेहमीचं रुटीन. घरात मागं ठेवलेली कामं दिसत होती, स्वयंपाक करायचा, ट्युशन घ्यायची, हे सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये चालू होत्या. मग काय, असं विचार केला की मस्तपैकी गरम गरम चहा प्यायचा. त्यामुळं मी फ्रेश झाले आणि चहा करायला घेतला. आज खूप दिवसातनं शाळेला गेल्यामुळं, रुटीन बदलल्यामुळं भूक लागली होती. मग ठरवलं मस्तपैकी ब्रेड भाजून खायचा. त्यामुळे मी इथे ब्रेडला बटर लावून ब्रेड भाजून खाल्ला आणि गरम गरम चहा पण पिला. तर असा होता आजचा माझा हा दिवस. तर आपण पुन्हा भेटूया अशाच एका अनप्लॅन स्टोरीमध्ये. बाय बाय.